सगळ्या लोकांच्या डोक्यात एकच गोष्ट चालू आहे की आयुष्यात पुढे कसं जायचं आणि त्यासाठी काय काय करायला हवंय आणि काय काय शिकायला हवंय. माझं स्पष्ट मत एकच आहे त्यासाठी की आयुष्यात गोष्टी सोडायला शिकल्या पाहिजेत. आता एक लाईन आहे, ड्रॉप द बॅगेज. म्हणजे तू एखाद्या बसमध्ये ट्रॅव्हल केला असशील, आता त्या बसमध्ये गेल्यानंतर एखादं 10, 20, 30 किलोचं तू सामान घेऊन चाललायस. आता त्यातला कंडक्टर असं बोलतोय का हे सामान बाहेर नेऊन ठेव, याचं खूप वेट आहे? नाही बोलत. आता समज तू ट्रेन मध्ये चाललायस, आता ट्रेन मधून तू 10, 20, 30, 40 किलोचं काही सामान घेऊन चाललायस. आता यात तुला टीसी बोलतो का याचं वेट जास्त आहे, याचं वजन जास्त आहे, त्यामुळे हे सामान बाहेर काढून ठेव? अजिबात बोलत नाही, काही सुद्धा बोलत नाही. तेच तू आता एरोप्लेनला जा. आता प्लेनला गेल्यानंतर सगळ्यात पहिला तुझं वेट चेक करतात, किती वेट सोबत घेतलेस. त्यांच्या लिमिटमध्ये वेट असेल तरच तुला घेतात, नाहीतर ते सामान तिथंच ठेवायला लावतात. आता तुला यातून काय गोष्ट समजली, तर उंच उडायचं असेल तर काही गोष्टी सोडाव्याच लागतील. आता तुझ्या आयुष्यातलं खरं ओझं म्हणजे तुझ्या आजूबाजूच्या लोकांनी मारलेल्या टोमण्यांचं आणि त्या राजकारणी शब्दांचं. तर तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट शिकायची आहे, ते म्हणजे इग्नोर करणे. आता एक लाईन खूप भरलेली आहे, इफ यू वॉन्ट टू फ्लाय यू हॅव टू गिव्ह अप अ थिंग्स द वेट यू डाऊन. त्यामुळे तुला जर आकाशात उंच भरारी घ्यायचंय तर तुला सगळं ओझं खाली सोडावं लागेल, त्याशिवाय तू भरारी घेऊ शकत नाहीस. आता तुम्ही रॉकेट पाहिले, आता रॉकेट जेव्हा वर जातं काही किलोमीटरवर गेल्यानंतर ते काही पार्टना सोडतं तिथंच. का तर त्याचं वेट कमी व्हावं आणि ते वेट कमी झाल्यानंतर ते पुढे जाईल. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर अजून थोडं पार्टना सोडून देतं ते, आणि शेवटी ते थोडंसंच पार्ट पुढे जातो. त्यामुळे तुमच्या पण आयुष्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे तुम्हाला खूप मोठं ओझं बनलेत. आता यातून काय शिकला, हलकं होणं किती गरजेचं आहे. आयुष्यातलं माणसाचं ओझं जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आयुष्यात माणूस कधी सुद्धा पुढे जात नाही. त्यामुळे इग्नोर करायला शिक, काही गोष्टी जिथले तिथे सोडून दे. आता एक उदाहरण सांगतो, आता ही बॉटल आहे, आता ही बॉटल मी हातात धरली अशी, आता ही अशी बॉटल धरल्यानंतर ही काही सुद्धा जड लागत नाही मला. हीच बॉटल मी अर्धा तास अशीच धरली तर, म्हणजे इतकीशी छोटी गोष्ट सुद्धा आयुष्यात किती मोठं ओझं बनते बघा. त्यामुळे काही गोष्टी जेव्हा तेव्हा सोडलेल्या कधीही चांगल्या. आणि आयुष्यात खरंच मोठं व्हायचं आहे, काही तर करायचं आहे, तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नकोस.